नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मी मनेला तुळमाले तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आम्ही उद्या जाणार आहे सुरतला आणि उद्या काय आहे 31 आणि उद्या पूर्वा मंदिरचा शो आहे सुरतला. तर मी आणि रुपेश उद्या जाणार आहे. अजून टीम आहे पण पूर्वादीने काय केलं, दर टायमाला शोला ती 2 डोल घेते, तर या टायमाला तिने 4 डोल घेतलेले. तर उद्या आम्ही जे नवरात्रीला पोळी होते ते सगळे उद्या आम्ही परत भेटणार आहे एकत्र. आणि उद्या अजून एक आहे की उद्या आम्ही नवीन काहीतरी करणार आहे, ते तुम्हाला डायरेक्ट तेव्हाच आम्ही दाखवू. म्हणजे आम्ही 24 काहीतरी नवीन करणार आहे उद्या. तर म्हणजे लुकच आहे, नवीन लुक करणार आहे आम्ही. तर मग तुम्हाला तेव्हाच दाखवू. रात्री आम्ही गाडी आमची 3 वाजता येणार आहे. तर मी निघेन 12पर्यंत, मग मी रुपेशच्या घरी जाणार आहे. मग तसंच आम्ही मग तिकडनं त्याचं सामान वगैरे घेऊन मग आम्ही डायरेक्टली लोढ्यात जाणार. मग बाकीच्या पोरी आम्हाला डायरेक्टली चेंबूरला भेटणार, म्हणजे आस्था आणि जान्हवी आणि एक पोरगी अजून एक पूजा, ती तर माझ्यासोबतच आहे, पण ते दोघी डायरेक्ट आम्हाला चेंबूरला भेटणार आहे. तर चला मग भेटूया. आणि धमाल तर येणारच आहे उद्या 31 आहे आणि उद्या शो पण आहे, तर आम्ही धमाल पण करणार आणि शो पण गाजवणार. तर मग चला भेटूया आपण. बाय. तर आता रुपेश घ्यायला आले खाली मला. रात्रीचे 12:30 झाले. म्हणजे तर घरातले जे झोपलेच आहेत. तर आता मम्मीला वगैरे मुलीला उठवून जाते म्हणून आवाज येते. मग रुपेश आणि मी जरा बोलतोय, रुपेश बोलतो चल आईस्क्रीम खायला जाऊ. तर आम्ही आईस्क्रीम खायला चाललो. थंडीमध्ये पण त्याला आईस्क्रीम खायची इच्छा झाली, बोली चल जाऊ म्हणून. तर आम्ही तर दोघं चाललो. मग त्यानंतर डायरेक्ट त्याच्या घरी जाऊ. मग तसंच 3 वाजता आम्ही निघू. चले बाय मम्मी. चल बाय बाय. सामान पण भरून झालं, खूप सामान आहे. मेकअप पण ना. तर आता आम्ही आईस्क्रीम घ्यायला गेलो होतो, पण आईस्क्रीमचं दुकानात बंद होता. मग एक हा इथे सर्कलला 7 रस्त्याला, तर तो बोलला की पार्सल भेटणार. तर आम्ही पार्सल घेतला. आता घरी जाऊन खातो आईस्क्रीम. नाव पण बघ काय बघ डायरेक्ट A1 क्वालिटी. अरे इथं आहे A1 क्वालिटी. A1 क्वालिटी. जाऊन खातो आता. तर आता मी खाली आलेलो आहे, पण अजून गाडी नाही आली आहे. एक गाडी आली आहे, पण अजून 2 गाड्या बाकी आहेत. तर जसे 2 गाड्या आली की तसंच आम्ही सामान लोडिंग करू. मग लोडिंग केल्यानंतर आम्ही जाणार लोढ्यामध्ये. लोढ्यात आमचे ढोल पण घ्यायचे. जसं लोढ्यात जाऊन ढोल घेणार, तसं तिकडनं आम्ही डायरेक्ट सुरतला. तर आत्ताच मी पोचली आहे हॉटेलमध्ये. पण हॉटेल कुठला? वीकेंड. माझा पहिला घर, म्हणजे पहिली मला जी नवरात्री वेगळी होती गेल्या वर्षी, तेव्हा मी याच हॉटेलला होती. तर आता 1 वर्षानंतर मी परत त्याच हॉटेलला आले वीकेंडमध्ये, म्हणजे माझ्या घरीच आले. तर मग आत्ताच पोचलो आम्ही सगळेजण. पण बाकीचे अजून राहिलेत, म्हणजे जे 2 पोरी आहेत ना ते पाठीमागे ते येत आहेत. पण मी हॉटेल बघून खुश झाली की 1 वर्षानंतर मी डायरेक्टली या वीकेंड हॉटेलला आली. बरोबर वाटतंय. बघू शकतात डायरेक्ट पूलच्या इथे. आता चालू नाश्ता करायला खाली, भूक लागली. तर चला जाऊया मग.
जाली कुठे? ए भाऊचर ही असता. अरे ही जान्हवी. आपला हत्ती पण आलाय. तू कुठे झाली? काय थंडी आहे? थंडी तुला थंडी आहे? पुस्तक बोली घालून घालून नव्हती. तुला होते तरी काय होते? कधीच नाही. मी तर सगळे फिरतेच आहे कारण का वर्षानंतर आली तर चला फिरायचंच. पण पूलमध्ये जाऊ शकत नाही म्हणजे थंडी खूप आहे. पूलमध्ये गेलो असतो पण असं टच केलं की आम्ही चालू नाश्ता करायला. ते बाकी पण आलेच आहे. आम्ही चाललोय. आमचा बाउन्सर झोपलाय बघा. अरे बाउन्सर उठला 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 उठला. तू काय झोपा आली इथे? कुठ तिच्या आगोर बस, तिच्या आगोर बस. देवा लोक चपला तिथं काढतात जानू. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. ए बाउन्सर, हे पुढच्या वर्षी आपल्याला जानवी पाहिजे आहे. काय बोललीस? जानवी पाहिजे याला फार्म हाऊसला. चाललंय फोटोशूट. आता मला आता आलं तर फोटोशूट पण करू जरा. इथं बघा आमची हिरोईन आस्था निकम. ही पण व्लॉग बनवते तर नक्की हिला जाऊन हिचा व्लॉग बघा आणि नक्की हिला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आस्था ब्लॉग. बोलायला पाहिजे ना बाई. आता आम्ही जेवायला चाललोय. मी आस्था आणि जानवी. म्हणून आम्ही ब्लॉग मध्ये घेतले हत्तीला आमच्या. ही देवी हिचं काय ना काहीतरी असतंच असतं. आता काय बोलते? ब्लॉग चालू केलं केलं काय बोलली नाही. असंच केलं नाही. आता फायनली ग्राउंड फ्लोअरवर आलो. हो चाललं ते जेवायला. आणि बाकी सगळे झोपले रे. इथे इथे माहिती नाही इथे. रफिक भाई कैसे हो? कितने बजे पहुंचे आप लोग? सुबह के 7 बजे. सुबह 7 बजे आके आप लोगों ने क्या क्या किया? नाश्ता किया? सब किया सब किया. यहाँ पे सूरत मेला लगा है तो गए थे? नहीं नहीं अभी जाएंगे खास करके सूरत का मेला देखना है. पक्का पक्का. कितने? चलो खाना खाने के लिए जाते हैं अभी. खाना अभी अभी हम लोग जस्ट पहुँचे हैं. रूम में जाके ठीक है चलो. नहीं नहीं अभी जा रहे खाना खाने के लिए. ओके बाय. आम्ही खाली गेलो होतो जेवायला पण जेवणच म्हणजे टाईम नव्हता. 2 वाजता लंच चालू होणार तर मग आम्ही विचार केला त्यापेक्षा आम्ही रूमवरतीच मागवतो. आम्ही रूमवरतीच मागवलं जेवण तर आम्ही इथेच जेवतो. आता सगळे आम्ही रेडी व्हायला घेतलेलं आहे. आज कोणी झोपलंच नाही दिवसभर. सगळे जागेच होते. तर आता 7:30 पर्यंत मला रेडी व्हायचं आहे. तर मग आता घेतलं रेडी व्हायला. आता नाश्ता करायचा आहे काय ग? मागू काय? काय चाय कॉफी काय? जानवी तुला? मग आता नाश्ता जरा ऑर्डर करतो. भूक पण लागले. मग रेडी होऊन मग 7:30 पर्यंत आम्ही निघू स्पॉटला जायला. मग चला मग डायरेक्ट स्पॉटवर दिसतो. हे आस्था निकम किती तुझी बेस्ट फ्रेंडची कॉफी आहे ती. हा आमचा नवीन लुक आहे जो तुम्हाला सांगितलेला जातो. तर तो झालं रेडी. ही बघा आस्था बघा. हे आस्था आणि पूजा. हा आमचा लूक होता. महाकालचा लूक करायचा होता. आता आम्ही केलं आहे. मग आता निघालो आता डायरेक्ट स्पॉटवरती. कशी
रुपेश कशी दिसते रे? कसला? पार्वती. पार्वती. जोक मारा रे या हाथ सगळे हलकट हाथ ही चलती एक्चुअली ब्लू बाय तुला रुद्राक्ष लगा मेरा लुक दिखा सांस्कृतिक फायर आहे फायर. आता चालू आहे फायर आहे. काय म्हणतात एक नंबर वाजवला. वादन एकदम बेस्ट झालं. एक नंबर एक नंबर. आणि आमचं लक आहे की आम्ही न्यू इयरला म्हणजे बोलतो ना 12च्या नंतर आम्ही वादन केलंय. म्हणजे का वादकासाठी अजून काय हवं. तुफान झाला तुफान. हा तुफान गेलं. तुफान जान्हवी तुफान. रफिक भाई हैप्पी न्यू ईयर. बहुत मज़ा आया आज जो 31st नाइट हुई रियली आप लोगों ने मना लिया और फिर टीम ने बहुत अच्छा परफॉर्म किया. रियली बहुत मज़ा आया. डांस मत किया आपने डांस. सबसे अच्छा तो मुझे जो आप लोगों का जो लुक है ना ये जो लुक है ना बहुत अच्छा लगा. तो यूनिक लग रहा था. जो आपके सभी सब्सक्राइबर्स को और सभी फॉलोअर्स को बॅकअप आता बॅकअप करायला. आता सामान वगैरे लोड करून डायरेक्ट हॉटेलला ना. हॉटेलवरून मग आम्ही थोडं फ्रेश होऊन मग जेवण झालं की तसं आम्ही निघू. चला. आता निघालो आम्ही झाले आमची. आता शो संपला पण ते हे झालं की आम्ही पुणेरीची व्हिडिओ काढलीच नाही म्हणजे आम्हाला भेटलीच नाही. तर मग जेवढं होतं तेवढंच. जर कुठे भेटली मला
तर मी नक्की टाकेन ब्लॉगमध्ये. तर चला आम्ही तर निघालो फायनली मुंबई आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना. बाय बाय. तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर आम्ही सगळेजण सकाळीच आलो, पण नंतर मग मी रुपेशच्या घरी आली. बोललो की चला आराम वगैरे करू. आम्ही आराम वगैरे करून मग रात्री मंदिरात जाऊ, संध्याकाळी दर्शन होतं. तर आता आम्ही आराम वगैरे करून फ्रेश झालो. माटोने रुपेश आले मंदिरात. नवीन वर्षाची सुरुवात पण जरा बाप्पाच्या दर्शनानेच करूया ना. मग आता आम्ही चाललो मंदिरात. हे काय आणलं आहे? हे समोसा, मोमोज, ताजीदा. आम्ही डेली जात असतो तिथे त्या मंदिरात. आता त्या मंदिरात भजन पण असतो. तर मी बोलली सर त्याच मंदिरात आपण डेली जाऊ. तर मग मी आणि रुपेश गेलो. पण बरं वाटलं, खूप बरं वाटलं त्या मंदिरात जाऊन. चला म्हणा. आता जस्ट घरी पोचली आहे. आम्ही 31st खूप एन्जॉय केला, चौघींनी पण. खूप सगळ्यांनी एन्जॉय केला 31st. पण एक गोष्ट राहिली का, आता पुणेरीची व्हिडिओ मी टाकलीच नाही. कोणाला टाईमच नव्हता व्हिडिओ काढायला, तर मग नाही टाकली. पण आमचा पुणेरीचं सेशन बरोबर डॉट 12 वाजता झाला. पण खूप धमाल आली. बरोबर 12 वाजता आमचा पुणेरीचा सेशन झाला. एन्जॉय केला चौघींनी पण खूप. तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघू शकतात की आम्ही किती एन्जॉय केला ते. सेकंड गोष्ट म्हणजे मी नवीन वर्षाची सुरुवात आपल्या बाप्पाच्या दर्शनाने पण केली. नवीन सुरुवात आहे तर बाप्पाच्या दर्शनाने तर व्हायलाच पाहिजे ना. तर हा तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.